नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. एका लाथेत विकास आडवा, मुख्यमंत्र्यांचा अपमान होताच अधिकारी पुलावर. मुजोर गुत्तेदार म्हणाला, अजून काम अर्धवटच आहे. आमदार खासदार फोडण्यात फडणवीस सरकारचा हात कोणी धरणार नाही, पण विकासाच्या बाबतीत हे सरकार एकदम बोगस. 48 लाख रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या पुलाचे निकृष्ट काम जागरूक नागरिकाने एका लाथेने पाडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिष्ठेचा भरबाजारी लिलाव केला आहे. पुलाच्या कामातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याने मुख्यमंत्र्यांचा अपमान होता. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी करून गुत्तेदाराला जाब विचारला. त्यावर मुजोर गुत्तेदाराने अजून काम अर्धवटच आहे असे सरकारच्या प्रतिष्ठेला साजेसं उत्तर दिलं. सध्या गल्ली ते दिल्ली विकासाच्या नावाखाली फक्त बोगसगिरी चालू आहे. मिसिंग लिंक नांदेडातील ढासळलेल्या उड्डाण पुलाने सरकारची अब्रू चव्हाट्यावर आणली. भ्रष्टाचाराबद्दल जाब विचारणाऱ्यांनाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुत्ता भाडेके टट्टे असं हिणवलं. मुख्यमंत्री विधिमंडळात बोलत असतानाच नांदेडात उड्डाण पुलाचा भराव कोसळला. त्यानंतर केज तालुक्यातील बनकारंजा येथील पुलाच्या बोगस कामाने सरकारची प्रतिष्ठा एका लाथेत उडवली. पुलावर लावण्यात आलेली सिमेंटचे कठडे दुर्गादास लांब या तरुणाने फुटबॉलसारखे एका किकमध्ये उडवले. या कामात मुरुमाऐवजी माती आणि सिमेंटऐवजी मुरुम वापरल्याचं दिसून आलं. पुलाला ठिकठिकाणी भगदाड पडली आहेत. बांधकामासाठी अंतरलेल्या नळ्याही फुटल्या आहेत. नाल्याला पूर आला तर अख्खा पुलच वाहून जाण्याची भीती आहे. गावातील काही तरुणांनी या बोगसगिरीचा पर्दाफाश केला. एका लाथेत पुलाचे कठडे पाडल्याचा व्हिडिओ या तरुणांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना पाठवला. एका लाथेत विकास पाडला अशा आशयाचे वृत्त सामनामध्ये प्रसिद्ध होताच एकच खळबळ उडाली.